आपण जनतेशी संवाद साधणार आहोत. आज पिंपरीत येणं केलं. हा परचेस करायला आलो. हा, हा. येणं जाणं असतं. बरं, आता पिंपरी गावामधील किती लोकांना काय काय समस्या येतात, काय वाटतं तुम्हाला? 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीकडे तुम्ही कसं पाहता? 2024 महायुतीचं सरकार येणार ना. महायुतीचा. बरं, आत्ताचे इथले आमदार कोण आहेत? अश्विनीताई जगताप. अश्विनीताई जगताप. आणि पिंपरी गावाचे आमदार कोण आहेत? ते अण्णा बनसोडे. कसं पाहता अण्णा बनसोडे मागच्या 2 टर्म आमदार होते महायुती सरकार. कसं पाहता तुम्ही 2024च्या निवडणुकीकडे? महायुतीच येणार ना पूर्ण. महायुती. अण्णा बनसोडे जसं तुम्ही आता म्हटले की अण्णा बनसोडेंची अशी काही कामं आहेत का ती तुम्हाला माहिती आहेत? कोणती कोणती त्यांनी जनतेसाठी नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी कामं राबवलेली आहेत? सोडवतात ते कामं काय सोडवतात. काय कामं केली, काय सांगता येतील? ते झोपडपट्ट्यांचे वगैरे साफसफाई रोडचे वगैरे सगळे साफ- करतात. हां, व्यवस्थित. करतात. एक नागरिक म्हणून, देशाचा नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं की कशा पद्धतीने अजून सुखसुविधा किंवा बदल घडले पाहिजे पिंपरी शहरामध्ये म्हणा, किंवा नागरिकांच्या काय काय समस्या आहेत त्यावर काम केलं पाहिजे किंवा समस्या हाल होतोय पूर्ण, काय बदल झाले पाहिजे? बदल होतात, काही प्रॉब्लेम नाही. आरोग्याची समस्या असतील, व्यवस्थित आहे, व्यवस्थित. शिक्षण व्यवस्था असेल, चांगले कचरा कुंडीच्या समस्या असेल, कशा पद्धतीने पाहिलं पाहिजे कामकाज, कशा चांगले पद्धतीने? चांगले व्यवस्थित चांगले. काय तुमच्या काय प्रतिक्रिया आहे? तुमच्या प्रतिक्रिया येऊ द्या. काय सगळं व्यवस्थित चाललंय, काही प्रॉब्लेम नाही. काही प्रॉब्लेम नाही. तुमचा चहा थंड होतोय का? चहा पिऊन घ्या नाहीतर. त्यांची घ्या ना पाहिजे. बाबा, कस काय पाऊस? बरं आहे. इकडे आमदार कोण आहेत? नाही. का बरं? किती दिवसांपासून बिझनेस आहे इथे? 15 वर्ष झाली. बरं. येथील जनतेचा कशा काय सुखसुविधा कशा काय पाहिजे नाहीत, काय समस्या आहे तुमच्या, काय मागणी आहे तुमची की ह्या बदल घडले पाहिजेत या ठिकाणी? आहे सर्व व्यवस्थित आहे. व्यवस्थित आहे. सगळे बदल वगैरे ऑलरेडी आहेत, म्हणजे तुमचं काही काही त्रास नाही तुम्हाला? बर. दादा, काय सांगाल? पिंपरीमध्ये कशा पद्धतीने कामकाज चालू आहे? येथील आमदार कोण आहे, काही माहिती आहे का? इथले आमदार अण्णा बनसोडे. अण्णा बनसोडे. आत्ताची युवा पिढी सुरक्षित आहे का, किंवा त्यांना रोजगार उपलब्ध होतोय का? अरे त्या गोष्टीमध्ये नाही सांगता यायचं, पण ज्यांना गरज आहे ते इकडे तिकडे शोध करतात कामावर. हा, काम करतात ते. 4 पैसे कमी भेटतात पण ते तर करतात. मग कमी पैसे दिले तरी युवा पिढी आताची काम करते असं तुमचं म्हणणं आहे, मत आहे? त्यांचं घर नसेल चालत तरी ते काहीतरी करावं लागतं. काय ते करावं. बरं, तुम्हाला काय वाटतं काय बदल घडले पाहिजेत? म्हणजे ज्यांना हे सहकार्य करावं ना. जनतेला सहकार्य करा. हा, अजून ज्यांना काय गरज असेल त्यांच्यासाठी काहीतरी. युवा पिढीवर त्याचा काही परिणाम होतोय का? त्याचा परिणाम तर काहीच नाही. नाही. तुम्ही कसं पाहताय 2024च्या विधानसभा निवडणुकीकडे कसं पाहताय? ते तर मला तर नाही सांगता येत. महाई न्यूजच्या माध्यमातून आपण लाईव्ह मध्ये आपण लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतोय. या ठिकाणी अनेक लोक भेटत आहेत, आपण त्या लोकांशी संवाद साधणार आहे. दादा, बोलता? नाव काय तुमचं? गुजरात. गुजरात. बरं. लोक माईक पाहिला की लांब जात आहेत, पण तरी देखील आपण येथील लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या जाणून घेऊयात, बघूयात, बोलूयात त्यांच्याबरोबर, संवाद साधूयात.
कुठे राहता तुम्ही? पिंपरी गावचा कसा विकास झालेला आहे? वाहिनीच्या माध्यमातून नागरिकांच्या घेतोय. तुमच्या त्यात खऱ्या प्रतिक्रिया आपण पोहोचवणार आहोत. काय सांगाल, पिंपरी शहरामध्ये विकास झालाय का? मागच्या पंचवार्षिक मध्ये जे काही आमदार होते तर त्यांच्या माध्यमातून नागरिकांसाठी काही विकास झालाय का? पिंपरी गाव सुधारणे झालेला पण आहे आणि स्कोप पण बराच आहे अजून. हा म्हणजे एकदमच काहीच झालं नाही असं पण नाही म्हणता येणार. हा मी पहिल्यापासून तिकडे लक्ष घातलेलं होतं, घातलेलं. त्याच्यानंतर आले सगळं आलं. स्कोप आहे अजून, बऱ्याच गोष्टी करण्यासारख्या आहेत. आत्ताची जी काही युवा पिढी आहे तर रोजगाराची संधी असेल म्हणा किंवा कचरा कुंडीचे काही प्रश्न असतील, यावर तुमचं काय मत आहे? काय काय लोकांनी सहभाग घेतला पाहिजे स्वतःहून. सगळ्या गोष्टी प्रशासनावर जर केलं, प्रशासनच सगळं करेल तर हां पाहिजे. बरोबर. सगळं गव्हर्नमेंटच करणार. हे त्या दृष्टीने नाही होत. लोकांना व्यवस्थित सगळं मार्गदर्शन केलं अजून होऊ शकतं. आहे त्याचा प्रभाव कसा आहे? काय सांग आधी पण जनसंपर्क आहे तेवढा आणि रिझर्व असल्यामुळं बाकीच्या लोकांना मध्ये अनेक तुम्ही नवीन आहे. ओके. ओके. पिंपरी शहरामध्ये आपल्याला लोक या ठिकाणी भेट आपल्याला ज्या पद्धतीने लोक आपल्याला ज्या कॅटेगरीतले भेट काही बिहार तर आपण कसं आहे वाढलंय. जास्त प्रगती होणार नाही. हां हां हां. आता 2024च्या निवडणुकीकडे तुम्ही कसं पाहताय? कशी आहे आता ज्या हिशोबाने नाही कोण कोणामध्ये जाईल ते वेळ आल्यावर आपल्याला कळेल. कोण फुटणार आहे कोण राहणार आहे. बरेच जण फुटणार आहेतच हे तर तीच लोकांमध्ये. आता कोण कोणत्या पक्षात जाणार आहे त्यावेळेलाच आपल्याला काहीच फायदा नाही. कसं आहे कसं पाहाय म्हणजे आता काय झालंय पूर्ण राजकीय वातावरण गडूळ झाले माझ्या हिशोबाने तरी. म्हणजे जे आता पहिले शिवसेना कारण आपला जो मेन बघतो आपण पुढारी म्हणून बघतो तो उद्या कशामध्ये जाईल हेच माहित नाही ना. हां आता पहिले कसा राष्ट्रवादी असली तर पूर्ण ते आता हे गढूळ झालं तर याच्यामध्ये हे सांग कोण कार्यकर्त्यांची
नेत्यांचे आणि सामान्य पब्लिकचे होते. म्हणजे आता समजा आता आम्ही इकडे किंवा एक काम करतोय, त्या हिशोबाने आपण आपला एक चेहरा बघून मतदान केलेलं असतं आणि तो मध्ये गेला ज्याला आपण अगोदर निवडून आणलेला असतो. मग आपल्याला काय आपणच काय बरोबर. की आता काय करायचं, म्हणजे सामान्य माणसाला हा मतदान लोक कारण विचार करतात की उद्या कार्यकर्ता आपला दुसऱ्या पक्षामध्ये पळाला तर काय करायचं. बरं, येथील युवा पिढी पुढे सुरक्षित राहील की नाही राहणार? युवा पिढी तर पुढे सुरक्षितचा प्रश्न कमी की युवा पिढी पक्षामध्ये गेला महाजनी हे सामान्यांचे जे वैयक्तिक आता जर चाललंय ढवलाढवलीचं, यांनी याला फोडलं त्यांनी त्यांना फोडलं. समजा सामान्य जे लोक आहेत आपली, समजा बेरोजगारी असेल किंवा पक्ष प्रश्न असतील जे ते बऱ्यापैकी तसेच राहिले. महागाई किती तेलाचं पॅकेटच 135 रुपये झाले. काय करणार म्हणजे बऱ्यापैकी आपला दर आपल्याकडे दुर्लक्ष आहे माझे. गॅस दर वाढ झालेला आहे त्याच्याबद्दल वाढले, तेल वाढले, भाजीपाला वाढले, स्वस्त काय असं वाटतच नाही मला. नेटचा प्लॅन होता तो पण वाढला. आता काय करायचं, सगळंच महाग झालंय. बरं. बाजू मांडणार आहेत. शेवटी आम्ही त्यांच्याच पक्षाचे आहेत, तर त्यांचा कोणी कार्यकर्ता उभा राहिला आम्ही त्याच्याच बाजूने उभा राहणार. मग त्या कार्यकर्त्यांनी कामं केली पाहिजे अशी तुमची कामं तर केली पाहिजेत ना. नुसते उभे राहिले, सत्ता आली त्याच्यावरून हे होत नाही. महागाईकडे लक्ष द्यायला पाहिजे, लोकांकडे लक्ष द्यायला पाहिजे. आज सिटीची परिस्थिती काय झाली ते पण बघायला पाहिजे. म्हणजे तुम्ही पक्ष बघून मतदान करणार? हां, पक्ष बघून म्हणजे आम्ही पहिल्यापासूनच कट्टर आहेत, तर आम्ही त्याच पक्षाचे राहणार आहोत. बाकी तर कोणी येऊ दे, आम्ही त्यांच्याबद्दल नाही बोलू शकत. अनेक आपण थेट महाईज न्यूजच्या माध्यमातून अनेक प्रतिक्रिया पाहिलेल्या आहे. मागे जनावर आहेत, तर अजून आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात. नाही बोलायचं सर, माय न्यूज आहे काय? इकडे इकडे कॅमेरात माय न्यूज माध्यमातून आपण थेट जनतेशी संवाद साधतोय. तुमचं मत काय? 2024चा आमदार कोणाला बघायला आवडेल? कुठल्या या भागातला म्हणताय का? पीसीएमसी मध्ये मी ऍक्च्युअली मावळातला आहे. आमच्या इकडचं राहायला कुठे आहे? देव रोड. देव रोडला. बरं, पिंपरी गावात कसं येणं केलं? हे काय आमचे नातेवाईक आहेत सगळे, मामाचे पोरं आहेत. मामाची पोरं पिंपरीत राहत आहेत सगळे. मग येथील ग्रुपचं आहे. हा टायगर ग्रुप. तानाजी भाऊ हा, तुम्ही बोलला पाहिजे.
पिंपरी गावामध्ये काय 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 उपाययोजना राबवल्या गेल्या पाहिजे, काय काय बदल घडले पाहिजेत? हा. आपण थेट लाईव्हच्या माध्यमातून बोलतो, त्यामुळे आपल्या या ठिकाणी काय काय बदल घडले पाहिजेत हे तुम्ही बोललं पाहिजे युवा पिढीसाठी. नाही यंदाच नाना काटे किंवा राहुल कलाटे दोन्ही पैकी कोण. नाना काटे, राहुल कलाटे. बरं, कारण की ऑलरेडी बाकीचे सगळे सत्तेमध्ये आहेत. सत्तेमध्ये आहे. हो, अश्विनीताई जगताप सत्तेमध्ये आहे. अण्णा बनसोडे पण ऑलरेडी चिंचवड विधानसभा सत्तेमध्ये आहेत. आता नवीन मावळमध्ये राहून इकडचं सगळं राजकीय हे माहिती आहे तुम्हाला, कोण कोण कुठल्या पक्षाचा वगैरे. काय सांगाल अण्णा बनसोडेचं काम कसं आहे? अण्णा बनसोडेचं कसं आहे, ग्राउंड लेवलला एवढं काम नाहीये, म्हणजे जसं पाहिजे तसं बिल्डर सपोर्टिव्ह माणूस येतो. बिल्डर सपोर्ट. हा, बाकी ग्राउंड लेवलला कुठले कामं करत नाही. म्हणजे सर्वसामान्य नागरिकांची कुठलीच कामं नाही. मग तरी देखील ते 2 टाइम आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. त्यांच्या अगेन्स्टमध्ये कुठला असं तगडा उमेदवार नाही ना मॅडम. म्हणजे चिंचवड विधानसभेला जर बघायला गेलं त्यांच्या अगेन्स्टमध्ये कोण नाही. प्लस पक्षाचा पण चांगला सपोर्ट आहे त्यांना. आता हे म्हणजे नॅशनलाइज पक्ष म्हणता येईल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वरून त्यांचा जो मेन नेता आहे अजितदादा पवार, त्यांच्या शब्दापुढे पिंपरी चिंचवड पण नाही जाऊ शकत. कारण की पिंपरी चिंचवडला डेव्हलप करणारा एकच माणूस आहे ना, अजित पवार. आणि त्यांचा बालेकिल्ला आहे. पण त्यांचा हात असेल तर मग कुठलाही उमेदवार निवडूनच येतो, असा विषय. तुम्हाला वैयक्तिक काय वाटतं, पिंपरी शहरामध्ये कशा पद्धतीने काय पलट झाला पाहिजे किंवा बदल घडले पाहिजेत नागरिकांच्या दृष्टीने? नाही, गुन्हेगारी तर आता कमीच झालेले आहेत, असं नाही की नाही. गुन्हेगारी वाढतीये की कमी होती पिंपरी शहरामध्ये? गुन्हेगारीचा जर तुम्ही हिस्ट्री बघितला ना मॅडम, आपण एक वयोगट म्हणतो आपण 18 to 25च्या मध्ये किंवा 30च्या मध्ये 25च्या मध्ये, या वयोगटातच गुन्हेगारी जास्त वाढायला लागली. जो मेन लोक आहेत ना ते आता शांत बसले, कारण की वरून त्यांना तसं ऑर्डर आहे. हे बाकीच्यांना तसं नाही ना, यांना अजून खरी दुनिया माहीतच नाही. त्यांच्यासाठी ते होऊ नये म्हणून ते थोडंसं कायदा जरा कडक आणला पाहिजे. आता काय होतं, कारागृहामध्ये घेऊन जातात त्यांना, एखादा महिन्यात ठेवतात मग सोडून देतात. मग त्यांचा अजून कॉन्फिडन्स वाढतो, ते बंद होत नाही. अजून काय काय कसं पाहता तुम्ही 2024च्या निवडणुकीकडे? मला असं वाटतं की पिंपरी चिंचवडमध्ये जर समजा शरद पवार गटाचे जर कोणी उमेदवार असेल तर माझा फुल सपोर्ट असेल त्यांना. फुल सपोर्ट. अजितदादा पवारांना पण दिलंच होतं की, इथून जरी तुम्ही बघचाल मागचे 30 वर्ष त्यांनाच दिलं होतं ना. हा ठीक आहे, चला मागचे आता 10 वर्ष BJP-कडे होतं आता, पण मला असं वाटतं की परत राष्ट्रवादीकडे ते गेलं पाहिजे. कारण की राष्ट्रवादीने 10 वर्षापूर्वी जो डेव्हलप केला होता, कदाचित इथं जर चान्स भेटला त्यांना इथून जास्त डेव्हलप करू शकतात ते. आणि आता जे BJP वाले जे काही करतात ते टेंडर पास, रोडचं म्हणा, ब्रिजचं म्हणा, कुठलंही पण या आधीच ऑलरेडी सँक्शन झालेले आहेत. ते फक्त तिकडनं उचलून इथं बांधलेत त्यांनी, म्हणजे चालू केलेत काम. आणि लेबल लागलंय की BJP वाल्यांनी केलेत म्हणून, बाकी काय नाही. आत्ताची जी इथे पिंपरी शहरामध्ये जी काही रस्त्याची कामे असेल, रस्ते, लाईट, पाणी, नळ, ह्या समस्यांकडे तुम्ही कसं पाहता? किंवा हे लोकांपर्यंत लोकांची समस्या दूर होते का? त्यांची कामं होत आहेत का? रोड, लाईट, रस्ते वगैरे हे जे तुम्ही म्हणताय, हे अशा खंडातली एकमेव असं हे जिल्हा म्हणता येणार पिंपरी चिंचवड महानगरपालिका अशा खंडातले 1 नंबर 1 आहे. तर साहजिकच आहे, पब्लिक वाढणारच, ट्रान्सपोर्टेशन वाढणार, रोजगार जास्त वाढणारच या सगळ्या गोष्टी. तर त्या हिशोबाने आहे ना डेव्हलपमेंट चांगलंच आहे, असं नाही की नाही. रोड वगैरे सगळं चांगलंच आहे. फक्त महानगरपालिकेमध्ये जे फक्त पाण्याची, इथं वेळोवेळी पाणी येत नाही, लोकांना ते गोष्टी भोगावं लागतात. आज जर पाणी आलं की उद्या तिसऱ्या दिवशी पाणी येतं. हे नाही व्हायला पाहिजे. आमच्या मावळात तर कधीच पाण्यासाठी आम्हाला कमी नाही आहे, रोज पाणी येतं आमच्या इथं. तसं इथं केलं पाहिजे PCMC मध्ये, रोज पाणी आलं पाहिजे. अजून काय सगळ्या गोष्टी आहेत इथं, रोड वगैरे सगळं आहे, डेव्हलपमेंट आहे, काय नाही आहे इथं मॅडम. सगळ्यात मोठे झाले जागा इकडून, एवढं डेव्हलप झालं इथं. सगळे जागा जमिनी काय म्हटलं? सगळं एवढं डेव्हलप झालंय की लोक आता पर जागा इकून मोठे व्हायला लागलेत. म्हणजे अजून किती डेव्हलपमेंट पाहिजे त्यांना. नोकरीसाठी हिंजवडीचा विषय बरोबर. 30 कंपन्या काय 80 कंपन्या ते काय पाठवलेत ना बाहेर कुठं, बाहेरच्या देशात ते पण नाही व्हायला पाहिजे.
कंपन्या आपल्या इथल्या इथेच राहिल्या इथलंच पाहिजे. राहिलं इथल्या बरोबर. नागरिकांना त्याचा लाभ घेता आला पाहिजे. हो रोजगार इथे मिळाला पाहिजे इथल्या नागरिकांना. अजून काय युवा पिढीसाठी? युवा पिढीसाठी काय, आता हे इलेक्शन आहे त्यामुळं तुम्ही ठरवा कुणाला निवडून द्यायचं कुणाला नाही. 500 रुपये भेटले भाऊनी चिकन बिर्याणी चाललंय म्हणजे आपला नेता तोच असं नाहीये. पुढचे येणाऱ्या 5 वर्षामध्ये त्यांनी आमच्यासाठी काय केलं पाहिजे हे विचार केला पाहिजे आणि त्या बेसवर त्यांना निवडून दिलं पाहिजे. लाडकी बहीण योजनेचा काही फॉर्म माझ्या बहिणीला आले 3,000 लाभ भेटलाय ना? 3,000 एवढा रुपये. एकनाथ साहेबांनी चांगलं काम केलं नाही 3,000 रुपये पाठवले ना त्यांनी. आता लाडका 3,000ची वाट बघतोय आपण. हा. लाडका भाऊ योजना पण आणलेली आहे. काय गरज नाही, लाडका भाऊ सक्षम आहे मॅडम. सक्षम. हा दुसरी गोष्ट काय आहे, हे जे योजना आणताय ना तुम्ही लाडकी बहीण योजना, त्याच्याऐवजी आहे ना लाडकी बहिणीला कसं सुरक्षित ठेवलं, संरक्षण दिलं पाहिजे याच्यावर विचार केला पाहिजे. हे पैसे काय आज येईल उद्या संपेल ते पैसे. पण माझे जे आया बहिणी आहेत, आज तुम्ही बदलापूरचं पण प्रकरण बघा, बांगलादेशचं पण बघा, म्हणजे लांबच कशाला बदलापूरचंच पकडा तुम्ही. झालं ना ते. आता काल का परवा एन्काउंटर झालं. असं काहीतरी कायदा काढा की लोकांनी नजर वर करून बघण्याच्या आधी त्यांना डोक्यात आलं पाहिजे, नाही बाबा मला उडवतील, असं आणा ना काहीतरी. 1,500 रुपये देऊन काय करताय तुम्ही? उपकार करताय का आमच्यावर? आमचेच पैसे घेऊन आम्हालाच देताय, टॅक्स आमचेच घेताय. तांदूळ राशन घ्यायचं म्हटलं तरी पैसे आमचेच घेताय, कपडे घ्यायचं म्हटलं तरी टॅक्स पण आमचंच घेताय, आमचेच पैसे आम्हाला देताय. राशन बंद झाले म्हणतात ते. नाही बंद नाही झालं, त्याचं राशन बंद पडलं असं. राशन कधीच बंद होऊ शकत नाही, कोणाचा बाप पण बंद करू शकतो. तर अशा पद्धतीने आपण येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतोय. महाई न्यूजच्या माध्यमातून आपण कौल विधानसभेचा थेट कनेक्ट पण माझा पब्लिकचा शेवटचा मेसेज आहे, यंदा या माध्यमातून तुम्ही नाना काट्यांना निवडून द्या. माणूस काम करणार आहे, बाकीच्यांचा मला काही घेणं देणं नाही. मी मावळातलं आहे, आमच्या इथं सुनील शेळके. इथं या बाजूला पाऊस पडतोय पण तुम्ही इथे छत्री घेऊन एकदम निवांत बसलेत. हा काय आपल्याला काय वाटतंय? बंद करा छत्री. काय वाटतंय? आमच्यात तोच बोलणार होता. युवा पिढीकडे काय रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजे? पिंपरी शहराकडे कशा पद्धतीने बदल घडले पाहिजे? काय वाटतं, काय सांगाल? पिंपरीकडे तर काय आता मुलांना वगैरे जे आहे शिक्षणात मोफत शिक्षण भेटलं पाहिजे, मोफत शिक्षण भेटलं पाहिजे, रोजगार भेटला पाहिजे. आता कित्येक लोक असे आहेत की बाहेरून लोक इथं येतात, आपल्या जे लोक आहेत मराठी माणूस वगैरे त्यांना रोजगार कमी पडतो. आणि दुसरी गोष्ट इथल्या कंपन्या बाहेर चाललेत, ते असं झालं नाही पाहिजे. युवा पिढीला तेच तर पाहिजे, कामधंदा आणि शिक्षण वगैरे या गोष्टी असल्या तर सर्व काही होऊ शकतं. बाकी काय अजून येथील नागरिकांना म्हणजे स्थानिक नागरिकांना कोणत्या कोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागतंय? तर स्थानिक नागरिकांना म्हणलं तरी इलेक्शन वगैरे हे येतात, जे सांगतात ते पूर्णपणे होत नाहीये. आता लाईट बिल खूप वाढतं आहे किंवा आता पाण्याचा प्रॉब्लेम्स तर भरपूर होत आहेत. आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये तर एक टाईम पाणी येतं, एक टाईम येत नाही. या अशा समस्या तर कमी झाल्या पाहिजे. दुसरी गोष्ट थेट आहे काय आताची युवा पिढी असे ग्रुप करून बसतात, मात्र जेव्हा बोलायची वेळ येते त्यावेळेस कोण नाही बोलणार. असं काय सांगा, युवा पिढीसाठी रोजगाराच्या संधी कशा आहेत, काय सांगशील? लाईव्ह सुरू आहे, लाईव्ह. बरं, आमदार कोण आहे इथले? इथले आमदार कोण आहे? आम्ही आकुर्डी ते राहतो. मग इथे पिंपरीत काय करताय? चहा प्यायला पिंपरीचा स्पेशल. बरं, कुठं इन्स्टावर आहे का बा? नाही, महाई न्यूज. कशावर? महाई न्यूज लाईव्ह सुरू आहे. चॅनल काका, पाऊस येतोय?
भीती वाटते मला, मगाशी मला धडक दिली आहे. प्रॉपर पिंपरीतले इथले. काय सांगा पिंपरीमध्ये आमदारांचं कामकाज कसं आहे? कामकाज खास नाही काम खास काम नाही. आमदारां 2024 ची विधानसभेकडे तुम्ही कसं पाहताय? नवीन चेहरा पाहायला आवडेल की आत्ताचे जे विद्यमान आमदार आहेत त्यांनाच बघायला आवडेल? नवीन चेहरा येईल ना. नवीन चेहरा. आत्ताच काय काय पिंपरीमध्ये तुम्हाला अजून नवीन काय काय बदल हवेत? काय सांगाल? तुमचं काय मत आहे? तुमचं आतून येऊ देत. सबसे मेहंदी बात करना चाहूँगा क्योंकि हाँ, बोलो। मराठी मेरी ठीक नहीं है. सबसे पहले हमारे पिंपरी में प्रॉब्लम है ट्रैफिक का, पार्किंग का. वो कोई सॉल्व करने के लिए तैयार है ही नहीं. और इलीगल कंस्ट्रक्शन का उसके लिए भी कोई तैयार नहीं है. न परमिशन मिलती है टाइम पे, न पार्किंग की सुविधा है हमें हमारे पास. और आमदार खासदार नगर सेवक कोई भी ठीक से काम करने को तैयार नहीं है. नहीं. आपको क्या लगता है और कुछ काम बाकी है वो करना चाहिए विधानसभा होने के बाद? बहुत कम बाकी है मैडम. पानी की हमारे पास आज भी 10 साल 12 साल से हमारे पास एक दिन छोड़ के कब पानी आता है, सोचिए कितना इशू है, बहुत बड़ा. और जितने भी आसपास कालीवाड़ी वर्जन में जहाँ पे सोसाइटीज़ है वहाँ पे मार्च महीने से लेके टैंकर से पानी आता है. टैंकर से? हाँ, क्योंकि नीचे का पानी सूख जाता है. इतना इशू है वो. एक्चुअली कोई ध्यान देता नहीं है. हर एक लोग पैसे भर के अपना पूरा कर लेते हैं. हाँ, लेकिन प्रॉब्लम है. और कुछ प्रॉब्लम है? नहीं, ठीक, यही बहुत बड़े प्रॉब्लम है. सर आपको क्या दिक्कत है पिंपरी शहर में? मी तर चिंचवड मतदारसंघामध्ये मॅडम तिकडे. मराठी? हा. काय काय सांगाल पिंपरी शहरामध्ये कशा पद्धतीने काम सुरू आहे MLAचं? एवढं खास नाहीच आहे, काय लक्षात राहण्यासारखं कुठलंच नाही ना खास. अशा जे काही निधी वगैरे येतात तर त्या निधीमधून कुठले भूमिपूजन केलेलं आहे, नवीन रस्ते असतील किंवा पाण्याचे लाईट्स याचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत नागरिकांपर्यंत ते पोहोचलेत का? किंवा आत्ताचे जे विद्यमान आमदार आहेत त्यांच्या माध्यमातून नागरिकांच्या असं तर काय लक्षात राहण्यासारखं किंवा काय असं ओपनिंग कुठं झालेलं दिसत नाहीये. आणि आमदार कधीतरीच दिसतात समजा, नाही का. पण काय असं कुठलं स्पेशल कामासाठी आलेत गेलेत किंवा काय लोकांच्या सुविधांसाठी असं काही वाटत नाहीये कुठंच. काय ट्रॅफिकचा वगैरे तर प्रॉब्लेम आहेच, पार्किंगचा ट्रॅफिकचा भयंकर त्रास आहेच लोकांना. नागरिकांच्या ज्या समस्या असतील तर त्यांचा कधी गाव भेट दौरा वगैरे असं काही पाहायला भेटलंय का? नाही नाही, कधीच नाही मॅडम, पाहिलेच नाही. 5 वर्ष तुम्ही पिंपरी गावामध्ये किती वर्षांपासून राहता? जन्मच इकडचा आहे आमचा. मग त्यांना कधी 5 वर्षामागे बघितलंय का गाव भेट करताना किंवा नागरिकांशी संवाद साधताना? मी तर नक्कीच पाहिलेलं नाहीये. बॅनरवर वगैरे दिसतात त्यांचे फोटो इकडे तिकडं, पण तसं काय कुठल्या सोल्युशनसाठी कुठं आलेत, थांबलेत, बोलवले, लोकांची चर्चा केली असं कधी जाणवलेलं नाहीये. पाहिलेच नाही, मी स्वतः नाही पाहिले. आजची जी वाढती महागाई आहे त्याकडे तुम्ही कसं पाहताय? नाही नाही, महागाईबद्दल काय एवढं इश्यू नाही. महागाई राहणारच, तेवढं पेमेंट पण वाढते, रोजगार पण तेवढं मिळतो जे आम्हाला. त्यामुळे महागाईविषयी काय एवढं काही हे नाही आहे. त्या प्रमाणात पगार मिळतोय, पगार वाढले, तेवढा खर्च होतो, काय अडचण नाही. आताची स्त्री सुरक्षित आहे का? ह्या शहरामध्ये तर बऱ्यापैकी वाटते तसं. ॲक्शन तर होते लगेच. कोणाला जर काय त्रास झाला तर पोलीस लोकांना सहकार्य मिळते लगेच. पूर्वीसारखं एवढं काय म्हणजे एवढं घाबरण्याचं कारण नाही एवढं काय एवढं. मग 2024चा आमदार नवीन चेहरा पाहायची इच्छा आहे की विद्यमान आमदार? नाही, नक्कीच नवीन चेहरा पाहण्याची इच्छा आहे. हो. असेच आपण अनेक या ठिकाणी नागरिकांकडे संवाद साधणार आहोत, त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहोत. महाई न्यूजच्या माध्यमातून आपण थेट कौल विधानसभेचा, थेट कनेक्ट पब्लिकच्या या माध्यमातून बोलणार आहोत. सर कुठून आलात तुम्ही? पिंपरीतलेच आहेत. सर तुम्ही? चिंचवड. पिंपरी शहरामध्ये आत्ताचे आमदार कोण आहेत? पिंपरी चिंचवडमध्ये का? पिंपरी अण्णा कसं आहे त्यांचं काम? वर्षातून 1-2दा दिसले असते. म्हणजे ते नागरिकांमध्ये आहेत की नाही? दिसलेत का? मागच्या पंचवार्षिक मध्ये ते तुम्हाला भेटलेत का? तुमच्यापर्यंत तुम्ही त्यांच्यापर्यंत काही समस्या घेऊन गेलात का?
नाही. मग इथं काय असं नवीन पिंपरीमध्ये काय काय समस्या आहेत सामान्य नागरिकांना? मेन पार्किंग, ट्रॅफिक, नंतर व्यवस्था नसल्यामुळं त्या पार्किंगची व्यवस्था व्यवस्थित नाही. काय काय फिरती जनावरं हे फिरती जनावरं. बरेच म्हणजे पाण्याची तर आहेच अडचणी. 2024 ला नवीन चेहरा पाहायची इच्छा आहे की विद्यमान आमदार? नवीन 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 नवीन. काय सांगाल तुम्ही, काय कशा पद्धतीने बदल घडले पाहिजेत? आत्ताची जी महागाई वाढते, भरपूर असे कामं होतील, भरपूर काही चेंजेस होतील, त्या पद्धतीने नवीन आलं. येथील आरोग्याची समस्या असेल किंवा आजची शिक्षण पद्धतीकडे तुम्ही कसं पाहता, काय सांगता? काय बदल घडले पाहिजे का, की आता जे चाललंय ते चालू द्या? मिडल क्लासचे लोक सगळे, मिडल क्लास आणि हायर लेवलचे लोक सगळे इंग्लिश मिडियमलाच असतात. म्हणजे फक्त झोपडपट्टी आणि मिडल क्लासच्या खालचे लोक ज्या मराठी शाळा आहेत त्यांना प्रोत्साहन दिलंच पाहिजे. कारण मराठी शाळांची जवळजवळ ही होत चाललेत, म्हणजे संपत चाललेत. त्यामुळे तिथं पण 10 असतो तर इकडं 50 असतो. म्हणजे जो तो आता कसं, कारण की शिक्षणाचा दर्जाच मराठी शाळेतला ह्याचा खालावला आहे. याला कारण म्हणजे गव्हर्नमेंटचे जे टीचर आहेत, प्रायव्हेट गव्हर्नमेंटचे जे टीचर वगैरे जे स्थानिक स्वराज्य संस्थेतले, ते कामापेक्षा बाकीचंच उद्योग जास्त करत असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल म्हणजे मुलांना शिकवण्यात त्यांना एवढा ही नसतो. 4 तासाचा हे असेल तर त्याला 2 तास शिकवलं जातं, 2 तास मुलांना इकडे. कारण की पट पण तसा नसतो आणि शिक्षणाचं हे पण आहे. तसं प्रायव्हेटमध्ये कसं थोडं लोक फी भरतात, त्यामुळे त्याला विचारावं. आणि गव्हर्नमेंट ह्याच्यात विचारायला गेलं तर आम्ही आमच्या पद्धतीने शिकवतो. असं आहे, त्यांना बाकीची कामं पण जास्त लावतात. आता या ठिकाणी पवणेश्वरचं मंदिर पण आहे, शेजारून नदी गेलेली आहे, नदी काठावर आपण इथे उभं आहोत, चर्चा करत आहोत येथील कशी समस्या आहेत, इथे काय काय समस्या येतात. तर शेजारून नदी गेलेली आहे, तर तिथे कचरा कुंडीचं व्यवस्थापन कसं आहे इथले? कचऱ्याच्या कुंडीचा अवस्था ही नाही. नदी कचरा फेकला जातो, तर त्या संदर्भात फेकला जातो, पण नदीला ते आहे केले प्रोटेक्शन, पण वरून लोक टाकतात. हां. तिथं असे जे असा लोक कुठला कचरा टाकतात की बाबा हे आपल्या पूजेचा कचरा वगैरे, त्यासाठी तिथं जर कुंड्या ठेवल्या वेगळ्या, हे काय म्हणतात त्याला, म्हणजे कुंड ह्याचं ठेवलं आपण, हार फुलांचं वेगळं ह्याचं टाकलं, लोक त्याच्यात टाकतील ना. म्हणजे गणपतीला जसं आपण ठेवतो गणपतीच्या प्यायच्यात, तसं ठेवलं तर त्याच्यात लोक टाकतील. एकत्र होऊन म्हणतात तर घेऊन गेला जातो, हे नदीत लोक टाकतात. कारण लोकांना शेवटी कसं आहे, नदीत पवित्र ह्याच्यात टाकायचं म्हणून लोक टाकतात. आता पिंपरी शहरीकरण झालेले आहे, पिंपरी गावचं शहरीकरणामध्ये रूपांतर झालेलं आहे. मेट्रो तुम्हाला इथून जवळ आहे, तर मेट्रोचे लोकांना त्याचा फायदा होतच असेल. मेट्रोचा फायदा होतो, पण मेट्रोला तिथपर्यंत जास्त अटॅच तिथं पार्किंगचा, मेट्रो स्टेशनला पार्किंगचा प्रॉब्लेम. पे अँड पार्क, पे अँड पार्क असेल तरी चालेल, पण ते पार्किंगचा प्रॉब्लेम पाहिजे. आता मोरवाडीच्या पार्किंग ह्याच्यात पूर्ण रस्त्याला गाड्या लागलेल्या असतात. अगदी फिनोलेकच्या जुनं ते ह्याच्यापर्यंत गाड्या लागलेल्या असतात. मग त्याच्यात गाडी चोरी गेली, कोणाच्या गाडीचं नुकसान झालं. कारण की काही असे लोक असतात की विकृत लोक असतात किंवा काही म्हणजे गाड्या चोरणारे असतात. अशा त्याचा गाडीवाला एकदा सकाळी लावून गेला की संध्याकाळी येतो, तोपर्यंत गाडीचं नुकसान होतं. त्यासाठी पे आणि पार्किंगची व्यवस्था केली ती चांगली गोष्ट आहे. बरं. अण्णा बनसोडेंना तुम्ही 10 पैकी किती मार्क्स द्याल? 4 किंवा 5. 4 किंवा 5. सर, तुम्ही अण्णा बनसोडेंना 10 पैकी किती मार्क्स द्याल? 4 किंवा 5. तर आपण या ठिकाणच्या जे काही नागरिक आहेत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहे. पाऊस पण येतोय, भरघोस असा पाऊस या ठिकाणी सुरू आहे आणि पावसामध्ये हा ग्राउंड रिपोर्ट महाई न्यूजच्या माध्यमातून लाईव्हच्या माध्यमातून आज आपण कसलंही एडिटिंग न करता थेट जनतेच्या मनातील भावना जाणून घेतलेल्या आहेत आणि महाई न्यूजच्या माध्यमातून आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये भेटणार आहोत. नवीन ठिकाणी, नवीन नागरिकांसमवेत नवीन लोकांच्या भावना, प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. तर माही न्यूज चॅनलला आजच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळून जातील. धन्यवाद. महाई न्यूज.